तुटक्या फुटक्या विटा आणि छतावरून लटकलेला जुना पंखा लक्ष्मीच्या नव्या घराची पहिली झलक होती. हातांवरून मेहंदीचा रंग अजून पूर्णपणे उतरलेलाही नव्हता आणि सासूच्या बोलण्याचे जखम खोल होऊ लागले होते. उठ आळशीबाई, आल्यापासून आळसच दाखवते आहे. माहेरी काही काम शिकलेही होते का? लक्ष्मीने शांतपणे पाण्याची बादली उचलली. काही उत्तर दिले नाही. आवाज ऐकण्याची तर सवय होती, पण हे बोलण्याचे ढंग नवे होते. विठ्ठल, तिचा नवरा, रोज मजुरीला जात असे. परत येताना जर खिशात 500 रुपये असतील तर त्यापैकी 300 रुपये पान, सिगरेट, मित्रमंडळी आणि कधी कधी लॉटरीवर खर्च होत असत. लक्ष्मीने 2 महिन्यातच समजून घेतले होते की जी जीवनाची स्वप्ने घेऊन ती आली होती ती आता तिच्या डोळ्यात काटे बनली होती. एका संध्याकाळी ती चुलीवर डाळ शिजवत होती. तेव्हाच विठ्ठल आत आला. दारूचा वास आणि डोळ्यात लाली. चेहऱ्यावर थकवा कमी आणि राग जास्त होता. आज जेवणात काय आहे? डाळ शिजवत आहे. पुन्हा डाळ? या घरात कधी मांस येत नाही? पैसे तर तुम्ही आणता विठ्ठल, मी तर घर सांभाळते. विठ्ठलने ताट भिंतीवर आपटले. डाळ भिंतीवरून घसरून मजल्यावर पडली. माझ्याशी तोंड चालवतेस? अजून आलीच आहे आणि स्वतःला राणी समजू लागली आहे. लक्ष्मी शांत राहिली. तोंड बंद होते, डोळे ओले झाले होते आणि हृदय आतूनच ओरडत होते. सासूचा त्रास आणि त्याही तीक्ष्ण झाल्या होत्या. सकाळचा नाश्ता सुद्धा अनेकदा नशिबात नसतो. एक दिवस लक्ष्मीची तब्येत काहीशी बिघडल्यासारखी वाटली. चक्कर येऊ लागली आणि श्वास फुलू लागला. शेजारच्या एका बाईने, जी दाईची काम करत असे, तिला पाहून म्हणाली की अभिनंदन, तू गरोदर आहेस. लक्ष्मीच्या ओठांवर एक अपूर्ण हास्य आलं. एक नवे जीवन, एक नवे नाते. कदाचित आता जीवनात काही नवे रंग येतील. पण जेव्हा विठ्ठलला कळले, तो ओरडला, अजून 2 वेळेच्या भाकरी पूर्ण होत नाहीत आणि हे नवे ओझे. लक्ष्मी शांतपणे चारपाईवर झोपली. डोळ्यातून अश्रू वाहिले, पण जिभेवर काही तक्रार आली नाही. 9 महिने असे गेले जसे प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र एक परीक्षा असावी. सकाळी सासूची डोळावणी, दुपारी विठ्ठलची उदासीनता आणि रात्री एकटेपणा. पण लक्ष्मीने धैर्य सोडले नाही. ती नेहमी ईश्वराला प्रार्थना करत असे की हे देवा, या मुलाला माझ्यासाठी आशीर्वाद बनव. त्याला माझ्यासारखे भाग्य देऊ नकोस. शेवटी तो दिवस आला जेव्हा लक्ष्मीने एका मुलीला जन्म दिला. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली एक लहानशी भावली, निरागस डोळे आणि गुलाबी चेहरा. लक्ष्मी तिला पाहतच राहिली. ज्योती, माझी किरण, माझे आकाश, ती हळूच म्हणाली. कुणीही अभिनंदन दिले नाही. सासूने तोंड वाकडे केले. मुलगी झाली आहे, आता संपूर्ण आयुष्य तिला वाढवण्यात निघेल. विठ्ठलसुद्धा एक नजर पाहून निघून गेला, जसे काही विशेष घडले नाही. पण लक्ष्मीसाठी ज्योतीच सर्व काही होती. ती तिला मांडीवर घेऊन प्रेम करत असे आणि दीर्घकाळ तिला पाहत राहत असे. बघ बाळा, तुला सर्व काही देईन. ते सन्मान, ते स्थान जे मला मिळाले नाही ते तुला नक्की मिळेल. त्या रात्री लक्ष्मीच्या जीवनातली पहिली रात्र होती जेव्हा ती रडली नाही, तर फक्त ईश्वराचे आभार मानले. आता लक्ष्मीचे जग फक्त ज्योती होते. विठ्ठल आता सुद्धा तसाच होता. पण लक्ष्मी आता शांतपणे सहन करणारी बाई राहिली नव्हती. आता ती प्रत्येक टोमण्याला सहन करत असे, पण हृदयात आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्याचे स्वप्न साठवून ठेवत असे. विठ्ठलचा मृत्यू अचानक झाला. सकाळी हसत मजुरीला गेला. संध्याकाळी त्याचा मृतदेह घरात पोहोचला. विजेचा झटका लागला होता. शरीर काळे पडले होते. ओळख फक्त खिशातील ओळखपत्रावरून झाली. पोलीसवाले शव सोडून निघून गेले. लक्ष्मीला समजले नाही की रडणे कुठून सुरू करावे. 3 दिवस शेजारच्या बायका सोबत राहिल्या. कुणीतरी चहा दिला, कुणीतरी 2 वेळेचं जेवण पाठवलं. पण 4थ्या दिवशी सर्वजण आपापल्या कामात गुंतल्या आणि लक्ष्मी एकटी राहिली. ज्योती तेव्हा फक्त 2 वर्षांची होती. तिला खबर नव्हती की आता तिचा बाप कधीच परत येणार नाही. ती वारंवार दाराकडे पाहत असे आणि म्हणत असे की आई, बाबांना सांग परत यावेत. मला माझी नवीन बाहुली दाखवायची आहे.
लक्ष्मी तिला छातीशी कवटाळून शांत होत असे. विठ्ठलच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींचा व्यवहार थंड होत गेला. महिना पूर्ण झाला तेव्हा सासूने स्पष्ट सांगितले, आम्ही आता तुझ्या मुलीची जबाबदारी घेणार नाही. जे करायचे ते स्वतः कर. लक्ष्मीने दुसऱ्या सकाळीच निर्णय घेतला. ती जुन्या कपड्यात चेहरा झाकून निघाली. प्रथम शेजारच्या सुनीताच्या घरात जाऊन स्वच्छतेचे काम विचारले. मग 2 आणखी घरात काम मिळाले. कुणीतरी भांडी घासायला सांगितले, कुणीतरी कपडे धुण्यास. ती हो म्हणाली. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी ती ज्योतीला शेजारच्या विधवा मामींकडे सोडत असे आणि संध्याकाळी परत घेऊन येत असे. मामी रोज 50 रुपये घेत असत. ही दुनिया किमतीशिवाय काही देत नाही. लक्ष्मीचे हात फाटू लागले. त्वचा खडबडीत झाली. हिवाळ्यात बोटातून रक्त सांडू लागले. पण ती काम सोडत नव्हती. कधी कधी मजूर बायकांची गर्दी तिला लांडग्यासारखी वाटत असे, पण ती शांतपणे आपले काम करत राहत असे. एक दिवस जेव्हा ती कामावरून परतली तेव्हा पाहिले की ज्योती तीव्र तापात तापत आहे. मामीने फक्त इतकेच सांगितले की मुलांचा ताप तर येत जात असतो. लक्ष्मीने रात्रभर आपल्या मुलीच्या कपाळावर पाणी ठेवले. औषध खरेदी करण्यास पैसे नव्हते. सकाळी कामावर गेली आणि परत येताना ज्योतीसाठी औषधही आणले आणि एक छोटीशी मिठाईही. वेळ निघत गेली. ज्योतीला जेव्हा समजू लागलं तेव्हा ती शाळेत जाण्याचा हट्ट करू लागली. लक्ष्मीने काही दिवस विचार केला. मग शेजारच्या सरकारी शाळेत तिचं नाव नोंदवलं. शुल्क कमी होते, पण गणवेश, पुस्तके आणि जोड्यांचा खर्च होता. आई, माझे कपडे स्वच्छ का होत नाहीत जसे इतर मुलांचे होतात? बाळा, आपले कपडे मनाने स्वच्छ होतात. बाहेरचे कपडे तर धुतले जातात. ज्योती शांत होत असे, पण दुसऱ्या सकाळी पुन्हा तोच प्रश्न करत असे. लक्ष्मीने एक दिवस आपला दुपट्टा कापून मुलीसाठी स्वच्छ रिबीन बनवले. जोडे जुने होते, पण पॉलिश करून नव्यासारखे बनवले. शाळेच्या प्रत्येक सभेत लक्ष्मी शेवटची जात असे, कारण तिला आपल्या कपड्यांची लाज वाटत असे. पण ज्योतीची अभ्यासाची प्रगती प्रत्येक वेळी तिचे डोके उंच करत असे. मॅडम, तुमची मुलगी तर खूप समजूतदार आहे. गणितात पूर्ण गुण घेते. शिक्षकांच्या या बोलण्याने लक्ष्मीसाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती होती. शेजारात काही लोक कौतुक करत, काही टोमणे मारत. नोकराणीची मुलगी काय आकाश स्पर्श करेल? जेवढे शिकेल शेवटी आमच्याच घरातच काम करेल. लक्ष्मी अशा टोमण्यांवर फक्त हसत असे. तिला माहीत होते की स्वप्नांचे ओझे फक्त पाहणाराच उचलतो. एक दिवस ज्योतीने विचारले की आई, तुम्ही नेहमी काम का करतात? जेणेकरून तू एक दिवस सुद्धा हे काम करू नकोस, तर एखाद्या कार्यालयात बस. कदाचित ज्योतीला हे बोलणे पूर्णपणे समजले नसावे, पण तिने आपल्या वह्या उघडल्या आणि वाचू लागली. लक्ष्मी आता दुपारचा वेळ सुद्धा सोडत नसे. बाजारातील एका हॉटेलात भांडी घासण्याचे काम करत असे, जिथे फक्त पुरुष काम करत असत. काहींनी घुरून पाहिले, काहींनी आवाजही काढले, पण लक्ष्मी नजर खाली करून भांडी घासत राहिली. ज्योतीच्या वर्गात अचानक इंग्लिश शिक्षक बदलला. नवा शिक्षक फक्त इंग्लिशमध्येच बोलत असे, ज्यामुळे मुलं अडचणीत पडली. पण ज्योतीने 3 दिवसात सर्व काही शिकून घेतले. ती घरी येऊन आईला नवे शब्द शिकवत असे. आई, थँक्यू म्हणजे धन्यवाद, आणि सॉरी जेव्हा चूक होते तेव्हा म्हणतात. लक्ष्मीने डोके हलवले. आता लक्ष्मीला अशा घरात बोलावले जाऊ लागले, जिथे लोक म्हणत की ही बाई फक्त स्वच्छता करत नाही, तर प्रार्थना सुद्धा सोडून जाते. वेळेचे चक्र फिरत होते. लक्ष्मी दिवसभर काम करत, संध्याकाळी मैत्रिणीसारखी मुलीशी बोलत आणि रात्री थकून पलंगावर पडत, पण डोळे बंद होण्यापूर्वी प्रार्थना करत. माझ्या ज्योतीला ते स्थान दे जे माझ्या हैसियतेपेक्षा खूप वरचे आहे. हीच माझी प्रार्थना होती, जी शांतपणे स्वीकारली जात होती. कारण काही दिवसातच नशिबाने दार ठोठावले आणि एक नाते आले, अशा घरातून जे लक्ष्मी फक्त स्वप्नात विचार करू शकत असे. महाविद्यालयात प्रवेश घेताना ज्योतीने आईचा हात घट्ट धरून ठेवला होता. सरकारी महाविद्यालयाची जुनी इमारत, भिंतीवर फिक्कट पोस्टर्स आणि गेटवर उभे असलेले मुले तिला विचित्र वाटत होते. पण आईच्या डोळ्यात जी चमक होती ती ज्योतीच्या पावलात धैर्य भरत होती. आई, मी ठीक दिसते ना? लक्ष्मीने मुलीच्या दुपट्ट्याला ठीक केलं.
अगदी ठीक दिसतेस आणि एक स्ट्रेट वर्गात जा. इकडे तिकडे पाहू नकोस. ज्योतीच्या चेहऱ्यावर साधेपणा होता, बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आत्मसन्मान होता. पहिल्या दिवशी वर्गात जेव्हा शिक्षिकाने तिला प्रश्न विचारला, ती घाबरली नाही, स्पष्ट आणि पूर्ण उत्तर दिले. वर्गात कुजबूज सुरू झाली. नवीन मुलगी खूप हुशार आहे, ऐकलं आहे नोकराणीची मुलगी आहे. ज्योतीने ऐकलं पण काही बोलली नाही. तिला माहीत होतं उत्तर फक्त निकालातून द्यायचं आहे. इकडे लक्ष्मी महाविद्यालयाचे शुल्क आणि मुलीचा खर्च पूर्ण करण्यासाठी आणखी जास्त मेहनत करू लागली. कुणाचे पडदे शिवत, कुणाचे कपडे इस्त्री करत आणि संध्याकाळी मुलीची वाट पाहत. ज्योती परत येऊन रोज आईला सांगत की आज इंग्लिशमध्ये एक निबंध लिहिला, मला सर्वात चांगले गुण मिळाले. लक्ष्मी शांतपणे वह्या उघडत, ज्योतीच्या लिखाणावर बोट फिरवत जसे आपल्या मेहनतीला स्पर्श करत असे. शेजारच्या काही बायका आता सुद्धा टोमणे मारत, इतके शिकवेल आपल्या मुलीला, शेवटी आमच्या घरातच काम करेल. लक्ष्मी ऐकून घेत पण उत्तर देत नाही. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षी एक दिवस अशी घटना घडली ज्याने लक्ष्मीचे जगच बदलले. काम करताना एक बाई सुनीता मामी, जी तुलनेने श्रीमंत वर्गातून होती, लक्ष्मीला चहा देत होती. बोलण्यात त्या म्हणाल्या की तुझी मुलगी आता काय करत आहे? महाविद्यालयात आहे, 3ऱ्या वर्षात आहे. लक्ष्मीने उत्तर दिले. सुनीताने कान टवकारले. चांगले, कधी तिला घेऊन ये, पाहू कशी आहे. लक्ष्मी थोडी घाबरत एक दिवस ज्योतीला घेऊन गेली. ज्योती तयार होऊन गेली होती. दुपट्टा ठीक ओढला होता, चालण्यात संतुलन, बोलण्यात शिष्टाचार. सुनीताने गुप्तपणे तिला डोके ते पाय पाहिले. काही दिवसानंतर सुनीता मामीने लक्ष्मीला स्वयंपाकघरात बोलावले. बघ, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. माझ्या बहिणीचा मुलगा अजय, जो लंडनहून अभ्यास करून परतला आहे, आता इथे व्यवसाय सांभाळत आहे. आम्ही त्याच्यासाठी नाते पाहत आहोत. मी ज्योतीला पाहिले आणि खरे सांगू तर हृदयात गोष्ट बसली आहे. लक्ष्मीच्या हातातून चहाचा कप थोडा थरथरला. मामी, मी एक नोकराणी आहे आणि ते लोक श्रीमंत आहेत. सुनीताने थंड श्वास घेतला. मुलींचे नशीब आईच्या कामाने बनत नाही, त्यांच्या गुणांनी बनते. आणि तुझ्या मुलीत ती बात आहे. विचार कर, मी सुद्धा माझ्या बहिणीशी बोलून तुला सांगेन. 2 दिवसानंतर योग्य नाते आले. अजयची आई सरिता एक साधी बाई होती, पण तिच्या चेहऱ्यातून अभिमान झळकत होता. आम्हाला मुलगी आवडली आहे, शिकलेली आहे, आधुनिक सुद्धा आहे आणि शालीन वाटते. आम्ही हे नाते लवकर ठरवू इच्छितो. लक्ष्मीच्या डोळ्यात प्रश्न होते. माझी औकात? सरिताने बोलणे कापले. आम्हाला मुलगी हवी आहे, आईचे काय आहे? हे आमच्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे. आम्ही या छोट्या गोष्टीत पडत नाही. जेव्हा ज्योतीला सांगितले तेव्हा तिने प्रथम शांतता धरली, मग हळू म्हणाली की आई, हे सर्व अचानक होत आहे. लक्ष्मी म्हणाली की हो बाळा, पण नशीब असेच ठोठावते. लक्ष्मीने बाजारातून कापड घेतले आणि स्वतः शिवून ज्योतीचा जोडा बनवला. शेजाऱ्यात सर्वांना बोलावले. कुणाला जळण्याचे कारण मिळाले, कुणाला आनंदाचे बहाणे. ज्योतीसाठी दागिने नव्हते, तर लक्ष्मीने आपले जुने बांगड्या विकून एक साधी साखळी खरेदी केली. हे तुझ्या कपाळावर चमकणारा तारा बने. साखरपुड्याच्या दिवशी घरात सजावट नव्हती, पण प्रत्येक बाजूला आनंदाची रौनक होती. अजय आणि त्याचे कुटुंबीय आले. काही वेळ बसले, हल मिठाई आणि भेटवस्तू दिल्या आणि विधी निभावला गेला. शेजारच्या बायका मागे उभ्या राहून म्हणत होत्या की पहा, नोकराणीची मुलगी कुठे पोहोचली. लक्ष्मी सर्वांच्या नजरांचा अनुभव घेत होती. तिची इच्छा असती तर म्हणू शकली असती की हे सर्व माझ्या देवाच्या कृपेने आहे आणि माझ्या मुलीच्या मेहनतीचे फळ आहे, पण ती शांत राहिली. साखरपुड्यानंतर रात्री जेव्हा ज्योती झोपायला जात होती, लक्ष्मीने विचारले, कसे वाटत आहे? ज्योती पलंगावर बसून म्हणाली की आई, जसे काही स्वप्न चालू आहे. भीतीसुद्धा वाटत आहे, कुठे हे सर्व संपले तर. लक्ष्मीने तिचे कपाळ चुंबले. नाही बाळा, हे स्वप्न नाही, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे. फक्त प्रार्थनांना सोबत ठेव. ती रात्र खास होती. जीवनाने जसे लक्ष्मीच्या सहनशीलतेचे बक्षीस देणे सुरू केले होते, पण स्वप्नाची किंमत अनेकदा झोपेपेक्षा जास्त असते. हे बोलणे लक्ष्मीला अजून माहीत नव्हते. लग्नाची तयारी छोट्या शेजारसाठी एखाद्या सणासारखी नव्हती. शेजारच्या बायका आश्चर्यचकित होत्या
की लक्ष्मीसारख्या बाईची मुलगी इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित घराण्यात लग्न करत आहे. जेव्हा ज्योती नवरी बनली तेव्हा खरेच असे वाटत होते जसे ती एखाद्या महलातून उतरली आहे. पांढऱ्या गुलाबांनी सजलेली गाडी जेव्हा दारात येऊन थांबली तेव्हा लक्ष्मीने हृदय भरून मुलीला विदा केले. डोळे ओले होते पण चेहऱ्यावर समाधान होते. मुलीचे सासरात सन्मानाने राहणे, शांतपणे जीवन जगणे घर आपले बनते. लक्ष्मीने गाडीत बसण्यापूर्वी ज्योतीच्या कानात हळूच सांगितले. ज्योतीने डोके हलवले पण तिच्या नजरा समोर गाडीच्या चमकणाऱ्या सीटवर होत्या, जिथून तिचे नवे जीवन सुरू होत होते. अजयचे घर शहराच्या उच्चवर्गीय भागात होते. दारात 2 गाड्या उभ्या होत्या आणि आत पाऊल टाकताच संगमरमराची थंड पायांना स्पर्श झाली. नोकरानीने पुढे येऊन हातातून बॅग घेतली आणि म्हणाली की मॅडम, तुमची खोली तयार आहे. ज्योतीने प्रथमच स्वतःला दुसऱ्या जगाचा भाग अनुभवला. काचेची मेज, पडदे ज्यात तारे चमकत वाटत होते. अजयची आई सविता देवीने हसून म्हणाली की मुली, हे तुझे घर आहे. आम्हाला आशा आहे की तू अजयची साथ चांगली निभावशील. ज्योतीने डोके खाली घेतले. तिचे मन आश्वत होते की इथे तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. पुढचे काही दिवस दावत, पाहुणे आणि फोटोंमध्ये गेले. महाग कपडे, दागिने आणि नेहमी ताज्या फुलांच्या सुगंधाने तिच्यात एक नवी ओळख भरली. दुसरीकडे जुन्या अंगणात बसलेली लक्ष्मी शांतपणे आपल्या मुलीच्या रिकाम्या पलंगाकडे पाहत राहिली. दुसऱ्या सकाळी तिने आपल्या हाताने शिवलेली चादर दुमडली आणि बाजारातून 2 किलो मिठाई घेतली. ती आपल्या मुलीला भेटायला जाणार होती. पहिल्या रविवारी ती हृदयात प्रार्थना घेऊन रिक्षाने अजयच्या घरात पोहोचली. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने विचारले की काय काम आहे. मुलीला भेटायला आले आहे, ज्योतीची आई आहे. रक्षकाने आत फोन केला, मग परवानगी मिळाली. दार उघडले. नोकरानीने तिला बैठकात बसवले. चमकणारी काचेची मेज, मोठे मऊ सोफे आणि समोर ठेवलेल्या ट्रॉलीवर सोन्यासारखी चमचे. लक्ष्मीने घाबरत आपल्या थैलीतून चादर आणि मिठाई काढली. थोड्या वेळाने ज्योती आली. लक्ष्मीने आनंदाने उठून तिला मिठी मारली. आई, तुम्ही येण्यापूर्वी फोन करायला हवा होता. मुली प्रथम भेटायला आले आहे. चादर तुझ्यासाठी शिवली होती आणि ही मिठाई मागच्या आठवड्यातली उरलेली आहे. ज्योतीने चादर पकडली आणि शांतपणे सोफ्यावर ठेवली. तिच्या नजरा दाराकडे होत्या, जिथे सरिता देवी उभी होती. आई, हे सर्व आणू नका. इथे सर्व काही आहे आणि कृपया पुढच्या वेळी थोडे चांगले तयार होऊन या. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर एका क्षणाला काही भाव नव्हता. मग ती हळू म्हणाली की ठीक आहे मुली, जसे तू इच्छेशील. सरिता देवीने चहा बनवला पण लक्ष्मीला दिला नाही. फक्त नोकराणी आली आणि म्हणाली की मॅडम व्यस्त आहेत. त्याने सांगितले आहे की तुम्ही ज्योतीलाच भेटा. लक्ष्मी जास्त वेळ बसली नाही. परत जाताना जेव्हा ती रिक्षात बसली तिचे डोळे भरले. शेजारात परत येऊन ती पुन्हा आपल्या साधारण जीवनात विलीन झाली. लोकांनी विचारले की मुलीचे सासर कसे वाटले. लक्ष्मीने संक्षिप्त उत्तर दिले की मोठे आहे, सुंदर आहे. दुसऱ्या दिवशी कामावर जाताना सुनीताने सांगितले की तुझ्या मुलीचे तर नशीबच उघडले. आता तुला काम करण्याची काय गरज. लक्ष्मीने हलक्या हास्यासह सांगितले की काम तर गरज आहे मामी, पण आता ही सवय सुद्धा बनली आहे. संध्याकाळी लक्ष्मी आपल्या जुन्या शिवणयंत्रावर बसून शेजारच्या कोणत्या तरी मुलीचे फ्रॉक शिवू लागली. तासानंतर जेव्हा तिने काम पूर्ण केले तेव्हा चादरच्या कोपऱ्याला थोपटून ठेवले, जसे ते दुसऱ्यासाठी नव्हते तर स्वतःसाठी होते. हे एका नव्या जीवनाचे दार होते जे उघडले तर खरे, पण त्यात आपुलकी कमी आणि अनोळखीपणा जास्त होता. लक्ष्मी शांत राहिली पण हृदयात एक प्रश्न तर होता. मुली जेव्हा उंचीवर पोहोचतात तेव्हा मागे वळून पाहत नाहीत का. लक्ष्मीने पुढचे 2 आठवडे ज्योतीला बोलावले नाही किंवा तिच्या घरीही गेली नाही. अंगणात एकटी बसून राहत असे, कधी दाराकडे पाहत, कधी चहाचा प्याला हातात घेऊन विचार करत. आता ती स्वतः येईल तर कसे होईल. पण दिवस निघत गेले आणि फोनची रिंग सुद्धा वाजली नाही. शेवटी एक दिवस हृदयाने हार मांडली. लक्ष्मीने जुना जोडा काढला, दुपट्ट्याच्या काठाला इस्त्री करून सरळ केली आणि बसने बसून ज्योतीच्या घराकडे निघाली. गेटवर तो चौकीदार उभा होता, ज्याने आता तिला ओळखून म्हणाला की मामीची इवर आहेत.
आत जाऊन सांगतो. नोकराणीने दार उघडले आणि काही न बोलता तिला आत नेले. लक्ष्मी हळूहळू बैठकात बसली. थोड्या वेळाने ज्योती आली. लक्ष्मी उभी झाली. कशी आहे माझी बाळ? ज्योतीने संक्षिप्त उत्तर दिले. ठीक आहे आई. तुम्ही अचानक कशा आलात? बस हृदय इच्छिले. खूप दिवस झाले होते. विचार केला तुला पाहावं. ज्योतीने डोके हलवले. तुम्ही चहा घ्याल? हो. तुझ्या हातची चहा तर पिऊन काळ झाला. पण चहा नोकराणीने आणला. लक्ष्मीने कप धरला. पण ज्योतीने तिला बैठकातून स्वयंपाकघराकडे नेले आणि बसवले. इथे आरामात बस आई. बैठकात पाहुणे आले आहेत. लक्ष्मी काही बोलली नाही. बस शांतपणे चहा पित राहिली. ज्योतीच्या चेहऱ्यावर अनोळखीपणा होता. बोलण्यात घाई. चहा संपला तेव्हा ज्योती म्हणाली की तुम्हाला रिक्षा बोलवू? नाही बाळा, मी स्वतः जाईन. लक्ष्मीने दाराकडे पाऊल टाकले आणि मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी ती कामावर होती जेव्हा एक शेजारीण म्हणाली की ज्योती तर खूप भाग्यवान निघाली. पण तुम्ही तिच्या घरी असे कपडे घालून का जातात? काही चांगले घालून या. लक्ष्मीने हलक्या हास्यासह उत्तर दिले की माझ्याकडे जे आहे ते घालू शकते. काही दिवसानंतर ज्योतीचा फोन आला. आई, पुढच्या वेळी तुम्ही या तर थोडे स्वच्छ कपडे घालून या. इथे आजूबाजूचे लोक असतात आणि तुम्ही समजदार आहात. लक्ष्मीने हातातील कपडा दुमडून ठेवला. ठीक आहे बाळा, जसे तू म्हणशील. त्याच रात्री तिने आपली जुनी साडी काढली. धुवून सुकवायला टाकली. दुपट्ट्याच्या फाटलेल्या काठाला कापून सरळ केले. तिच्या चेहऱ्यावर काही खोल भाव नव्हता. बस जसे कोणते तरी जुने कपडे पुन्हा शिवत असावे. पुढच्या आठवड्यात ती ज्योतीला भेटायला गेली तेव्हा अजय ही घरी होता. लक्ष्मी स्वयंपाकघरात चहा पित होती जेव्हा दाराच्या मागून आवाज आला. ज्योती, तुझ्या आईचे असे वारंवार येणे चांगले वाटत नाही. ती आई आहे. अजय म्हणाला. आई आहे तर काय झालं? लोक प्रश्न विचारतात. तुझी आई नोकराणीसारखी वाटते. थांबव तिला. तुझी प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा आहे. लक्ष्मीचे हात थरथरू लागले. चहाचा कप हलला. ती दारातून बाहेर आली नाही. बस तिथेच बसून राहिली. थोड्या वेळाने ज्योती आली आणि म्हणाली की आई तुम्ही जा. अजय बाहेर जात आहेत. लक्ष्मीने नजरा खाली घातल्या. बाळा, तू सुखी आहेस? ज्योतीने काही उत्तर दिले नाही. बस दार उघडले. रिक्षात बसून परत येताना लक्ष्मीने आपल्या हातातील दुपट्टा पाहिला ज्यावर आतासुद्धा जुने धागे डोकावत होते. तिने तेच कपडे वारंवार घातले होते. कदाचित काही दुसरे नव्हते किंवा कदाचित तिने दुसरे घालण्याची इच्छा सोडली होती. त्या दिवसानंतर ती अनेक आठवडे ज्योतीच्या घरी गेली नाही. कुणीतरी विचारले की ज्योतीच्या सासूने काही सांगितले का? लक्ष्मीने फक्त इतकेच सांगितले की मुली जेव्हा सुखी होतात तेव्हा आईचे काम फक्त आशीर्वाद देणे असते. शेजारात ज्योतीच्या नव्या दागिन्यांच्या गोष्टी होऊ लागल्या. कोणीतरी म्हणालं की मोठी प्रगती केली आहे. आता आईला ओळखतही नसणार. लक्ष्मी सर्व काही ऐकत आणि शांत राहत. एक दिवस बाजारातून परत येताना लक्ष्मीने स्वतःला प्रश्न विचारला की आई फक्त इतकीच राहते का? एक सावलीचे दार जे कधी ठोठावले जाते, कधी अनदेखा केले जाते. तिच्याकडे याचे काही उत्तर नव्हते. फक्त शांतता होती आणि कदाचित तीच सर्वात मजबूत उत्तर होती. लक्ष्मी स्वतःला रोजच्या कामात व्यस्त ठेवत असे, जसे वेळ थांबवण्याचा प्रयत्न करत असावी. सकाळी लवकर शेजारच्या मुलांना धार्मिक पाठ शिकवत, दुपारी कपडे शिवत आणि संध्याकाळी मंदिराबाहेर भंडाऱ्यात वेळ घालवत. शेजारच्या एका विधवा बाईने सांगितले की लक्ष्मी, आता तरी विश्रांती घे. इतकी धावपळ का? लक्ष्मीने हळू आवाजात उत्तर दिले की जेव्हा हृदय रिकामे असते तेव्हा हात व्यस्त ठेवणे चांगले असते. ज्योतीला आता आठवडे निघून जात आणि ती आईची खबर घेत नसे. कधी कधी फोन येत पण बोलणे फक्त औपचारिक असत. आई, मी बाहेर फिरायला आले आहे, नंतर बोलते. किंवा आई या दिवसात खरेदीत व्यस्त आहे, वेळ मिळत नाही. लक्ष्मी फक्त इतकेच म्हणत की चांगले बाळा, सुखी राहा. एक दिवस जेव्हा शेजारच्या मुली धार्मिक पाठ शिकत होत्या, एक मुलगी म्हणाली की मामी, तुमची मुलगी कुठे राहते? लक्ष्मीने हसून उत्तर दिले की दूर राहते, खूप दूर. मुली पाठ करत आणि लक्ष्मीच्या नजरा त्यांच्या चेहऱ्यावर खिळलेल्या राहत. प्रत्येक चेहऱ्यात तिला कधी ज्योतीशी निरागसता, कधी बालपणाचे हास्य दिसत. पण आता तिची स्वतःची मुलगी त्या वर्तुळातून बाहेर गेली होती जिथे आईच्या सावल्या पोहोचतात.
इकडे ज्योतीचे जीवन आता एक वेगळे जग बनले होते. अजयसोबत ब्रँडेड कपड्यांची खरेदी, महाग हॉटेलात फोटो आणि सोशल मीडियावर शेअर होणारे नवे जीवन, हे सर्व काही नाटकासारखे होते, ज्यात सत्य कमी आणि दिखावा जास्त होता. हे बघा पहा, हे इटलीहून आहे, ती आपल्या मित्रांना दाखवत. आणि जेव्हा कोणीतरी विचारत की तुझी आई काय करते, तर ती बोलणे बदलत किंवा फक्त इतकेच म्हणत की छोट्या शहरात राहते. जुन्या विचारांचे आहे. एक दिवस अजयने मजाकात विचारले की तुझी आई बोलत का नाही. ज्योतीने खांदे उडून सांगितले की काय करावे, थोडी लाज वाटते. लोक प्रश्न विचारतात म्हणून चांगले आहे की ती येऊ नये. लक्ष्मीला माहीत होते की ज्योती बदलली आहे. एक दिवस शेजारची सरला म्हणाली की लक्ष्मी, तुमची मुलगी खूप सुंदर दिसते. आम्ही तिचा फोटो सोशल मीडियावर पाहिले. लक्ष्मीने हळू उत्तर दिले की हो, बाहेरून सर्व काही चमकते, आतले मला माहीत नाही. त्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी छतावर गेली. आकाशात अर्धा चंद्र होता आणि हवेत हलकी थंडी. ती एका जुन्या स्टूलवर बसली आणि शांतपणे आकाशाकडे पाहू लागली. मग हळू डोळे बंद केले आणि म्हणाली की हे देवा, जर माझ्या संगोपनात काही कमी राहिली असेल तर मला दंड दे, पण माझ्या मुलीला अभिमान देऊ नकोस. ती खूप उंचीवर जात आहे, कुठे पडू नये. अश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले, पण तिच्या आवाजात काही तक्रार नव्हती. ही प्रार्थना हृदयातून निघाली होती, कोणत्याही तक्रारीशिवाय, फक्त एका आईची शांतता. काही दिवसानंतर मंदिराबाहेर एक पंडितजींनी लक्ष्मीला विचारले की मुलीची काही खबर येते. लक्ष्मीने हसून उत्तर दिले की खबर येते, शुभेच्छेची कमी, अंतराची जास्त. शेजारच्या मुलांच्या शाळेचा कार्यक्रम होता. सर्व मुले आपल्या आई वडिलांसोबत आली होती. कोणीतरी आईचा हात धरून, कोणीतरी वडिलांच्या मांडीत. लक्ष्मी एकटी दारात उभी पाहत राहिली. तिला माहीत होते की जर ज्योती इथे असती तर गुलाबी कपडे घालून मुलांसोबत व्यासपीठावर असती. पण तो वेळ मागे राहिला होता. आता ती दुसऱ्या जगाची मुलगी बनली होती. एका अशा जगाची जिथे लक्ष्मीची साधी चादर आणि शांत उपस्थिती जुळत नव्हती. आणि लक्ष्मी पुन्हा आपल्या जगात परतली होती, जिथे प्रार्थनात आवाज नसतो पण प्रभाव नक्की असतो. ती डिसेंबरची एक खरी सकाळ होती, जेव्हा लक्ष्मीला तापाने पाडले. सुरुवातीला तिने विचार केला की थकवा आहे, 1-2 दिवसात ठीक होईल. पण श्वास जड होऊ लागले आणि खोकल्यासोबत छातीत जळजळ. तिने आपले रोजचे काम सोडून पलंगावर बसली. शेजारच्या एका बाई, अनिताजी, रोज गीता वाचायला येत असे. दुसऱ्या सकाळी जाऊन आपल्या आईला म्हणाली की मामी, लक्ष्मी आज शिकवत नव्हती, खूप थकलेली दिसत होती. दुपारी लक्ष्मीची स्थिती बिघडली. ताप 40 अंशाच्या जवळ पोचला होता आणि शरीर घामाने भिजले होते. संध्याकाळी काही शेजारीण तिच्या घरी आल्या. कुणीतरी कपाळावर हात ठेवला, कुणीतरी पाणी दिले. मग एक म्हणाली की हे प्रकरण रुग्णालयाचे आहे, जर असेच पडून राहिली तर श्वास थांबेल. रिक्षा बोलवल्या गेली. 2 बायकांनी लक्ष्मीला चादरात गुंडाळून आधार दिला आणि रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचून इमर्जन्सीत दाखल केले. डॉक्टर प्राथमिक तपासणीनंतर म्हणाले की फुफ्फुसात संसर्ग आहे, ताबडतोब उपचार सुरू करावा लागेल. पण औषधांसाठी बिलाची गरज होती. लक्ष्मीकडे काही नव्हते. तिच्या छोट्या थैलीत फक्त एक 50ची नोट आणि एक देव श्रीकृष्णाची प्रतिमा होती. नर्सने विचारले की यांची जबाबदारी कोण घेईल. शेजारीण म्हणाली की यांची कोणी नाही, मुलगी आहे पण दूर राहते. शेजारच्या सुनीताने लक्ष्मीच्या जुन्या बटनला असलेल्या फोनातून ज्योतीचा नंबर काढला आणि फोन लावला. ज्योतीने फोन उचलला. बाळा, तुझी आई आजारी आहे, रुग्णालयात दाखल आहे, ताप खूप तीव्र आहे, थोडा खर्च येईल, तुम्ही लोक येऊ शकता. ज्योती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली की आई ठीक होईल, आम्ही या दिवसात थोडे व्यस्त आहोत, तुम्ही फक्त प्रार्थना करा. आणि तिने फोन ठेवला. सुनीताने फोन खाली ठेवला आणि इतर बायकांकडे पाहिले. सर्वांच्या नजरा खाली होत्या. एक म्हणाली की आता काय करावे. सुनीताने पॉकेटातून 500 रुपये काढले. सध्या औषध सुरू करू, देव मालक आहे. रुग्णालयाच्या खोलीत लक्ष्मी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या श्वासांसोबत एक विचित्र आवाज येत होता, जसे प्रत्येक श्वास घेताना शरीर विरोध करत असावे. थोड्या वेळाने जेव्हा औषधाचा प्रभाव झाला, लक्ष्मीचे डोळे हळूहळू उघडले. धुसर प्रकाश, पांढरी छत आणि खोलीत विचित्र शांतता होती.
तिने मान फिरवली, पण कोणताही ओळखीचा चेहरा दिसला नाही. आपल्या हातांकडे पाहिले. तेच हात ज्यांनी मुलीला बोट धरून चालायला शिकवले होते, आता कमजोरीने थरथरत होते. हातांवर मेहंदीचे जुने खुणा होते, जे वेळेसोबत फिक्के पडले होते. हे देवा, हे तेच हात आहेत का ज्यांनी मी माझ्या मुलीला रडताना मांडीवर घेतले होते? कुणीतरी काही उत्तर दिले नाही. नर्स आत आली, औषधाची बाटली बदलली आणि निघून गेली. रात्रीचा वेळ आला. खोलीचा दिवा बंद केला गेला. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या पावलांचे आवाज येत राहिले, पण लक्ष्मीकडे कोणी आले नाही. शेजारच्या बायकांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करण्याचा विचार केला, पण सुनीताने नकार दिला. ज्याच्या हृदयात प्रेम नसते त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. लक्ष्मीच्या डोळ्यात वारंवार ते क्षण परत येत, जेव्हा ज्योती शाळेतून परत येत आणि ती दारात उभी राहून तिचे स्वागत करत. ती बाहुली, शाळेची बॅग, ती चॉकलेट जी ती कामातून वाचवून आणत, सर्व आठवत होते. आता ती कुठे आहे? लक्ष्मीने स्वतःला प्रश्न विचारला. छतावर नजरा खेळवल्या. एक नर्स जी दयाळू वाटत होती रात्री पाहायला आली. तिने हळू विचारले की तुम्ही कुणाची आई आहात? लक्ष्मीने हलकेच डोके हलवले आणि बेशुद्ध अवस्थेत उत्तर दिले की मुलगी आहे, कदाचित व्यस्त आहे. नर्सने शांतपणे चादर ठीक केली आणि म्हणाली की व्यस्तता आजकाल नात्यांपेक्षा मोठी झाली आहे. सकाळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी औषधं बदलली, अहवाल बनवले आणि लक्ष्मीची स्थिती काहीशी सुधारू लागली. पण तिचे हृदय अजून आजारी होते. जेव्हा कोणी हाल विचारायला येत नाही तेव्हा आजार लवकर बरा होत नाही. लक्ष्मीची तब्येत सुधारत होती, पण ती शांत झाली होती. खोलीच्या भिंतीवर घड्याळ चालत राहिले. वेळ निघत राहिला आणि लक्ष्मी एकटी पाहत राहिली. तिचे हात अजून कमजोर होते, पण प्रार्थनेसाठी उचलले गेले होते. खूप हळू, खूप शांततेने. रुग्णालयातून परत येताना जेव्हा लक्ष्मीने घरात पाऊल टाकले तेव्हा सर्व काही तसेच होते. शांत, साधे आणि एकटे. पलंगावर तीच जुनी चादर, स्वयंपाकघरात तीच भांडी आणि अंगणात तीच फिकी रोशनी. पण आता काही बदलले होते. लक्ष्मीच्या डोळ्यात आता ती आशा नव्हती जी पूर्वी मुलीला दारात शोधत असे. एक दिवस सकाळच्या पूजेनंतर ती मंदिराच्या अंगणात जाऊन बसली. थोडा वेळ शांत राहिली, मग समोरच्या समाधीकडे गेली. ती पूर्वीही अनेकदा तिथून गेली होती, पण कधी आत गेली नव्हती. त्या दिवशी हृदयाने सांगितले की मनुष्यांच्या दारांवर जाऊन थकले आहे, आता देवाच्या दारावर बसते. समाधीच्या प्रांगणात काही साधू बसून भिक्षा वाटत होते. कुणाच्या हातात तांदूळ होते, कुणाकडे भाजी आणि कोणीतरी पाणी देत होते. लक्ष्मी शांतपणे त्यांच्यासोबत बसली आणि येणाऱ्या हातात तांदूळ देऊ लागली. हातात तीच कमजोरी होती, पण चेहऱ्यावर शांती होती. जवळ बसलेल्या एका साध्वीने विचारले की बहीण, प्रथमच आली आहेस? लक्ष्मीने हळू सांगितले की हो, आता ठरवले आहे की फक्त देवाच्या नावावरच जीवन घालवेल. साध्वी हसली. बरोबर म्हणालीस. मनुष्यांकडून आशा तुटते, देवाकडून नाही. पुढचे अनेक दिवस लक्ष्मी समाधीवर जात राहिली. कोणीतरी तिला बहीण म्हणत, कोणीतरी माताजी. काही दिवसानंतर लोक तिच्याकडून सल्ला घेऊ लागले, जसे तिच्या शांततेत कोणती तरी प्रार्थना लपलेली असावी. एक दिवस भिक्षा वाटताना लक्ष्मीची नजर एका स्त्रीवर पडली. ती सर्वात शेवटच्या रांगेत बसली होती. चादरात गुंडाळलेला चेहरा पूर्णपणे झाकलेला. फक्त हात दिसत होते जे भाजलेले वाटत होते आणि तिच्या चालण्यात काही संकोच होता. जेव्हा तिची वेळ आली तेव्हा लक्ष्मीने तांदूळ पुढे करत म्हणाली की बाळा, हे घे. स्त्रीने डोके खाली घातले, हात पुढे केला, तांदूळ घेतले आणि काही न बोलता परत गेली. लक्ष्मीने मागून पाहिले. ती साध्वी इतरांपेक्षा वेगळी होती. ना काही मागत, ना डोळे उचलत, बस चुपचाप येत, रोटी घेत आणि निघून जात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी लवकर पोचली आणि सर्वात प्रथम त्या स्त्रीसाठी वेगळे थोडे गोड ठेवले. जेव्हा ती आली तेव्हा लक्ष्मीने तांदळासोबत एक छोटासा लाडूही ठेवला आणि म्हणाली की हे खास तुझ्यासाठी ठेवले होते. स्त्रीने मागे वळून पाहिले नाही, पण हात थरथरले आणि जसे तिच्या डोळ्यातून अश्रू पडणार असावेत तिने चादरच्या आत चेहरा लपवत खाली केला. लक्ष्मी एका क्षणाला थांबून स्वतःला म्हणाली की माहीत नाही का, तिला पाहून मन व्याकुळ होते, जसे कोणीतरी आपले खूप दूर गेले असावे.
त्या दिवसानंतर ती स्त्री दररोज येऊ लागली आणि लक्ष्मी रोज तिच्यासाठी काही विशेष ठेवत. कधी 2 रोट्या जास्त, कधी काही गोड, कधी फक्त एक प्रार्थना. पण ती स्त्री कधी काही बोलत नव्हती, फक्त नजरा खाली करून सर्व घेत जात. एक दिवस जेव्हा सर्व भिक्षा वाटली आणि साधू निघून गेले, लक्ष्मी थोडा वेळ बसून राहिली. तिच्या जवळ बसलेल्या एका साधूने सांगितले की ती जी घुंगटवाली आहे ना, ती नवी आहे. मागील काही आठवड्यांपासून येत आहे. बोलत नाही, पण रोज येते. लक्ष्मीने विचारले, कधी सांगितले तिने की कुठून आली? साधूने डोके हलवले. नाही, काही सांगितले नाही. बस येते, रोटी घेते आणि जाते. त्या रात्री लक्ष्मी उशिरापर्यंत झोपली नाही. वारंवार तीच स्त्री तिच्या मनात येत राहिली. तिची चालणारी पावले, झुकलेले खांदे आणि नजरात लपलेला चेहरा. तिला वाटले जसे ते डोळे तिने पूर्वीही कुठे पाहिले आहेत. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समाधीवर पोचली, तेव्हा ती स्त्री आधीपासून बसलेली होती. लक्ष्मी शांतपणे तिच्या जवळ जाऊन बसण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती स्त्री थोडी दूर होऊन गेली. लक्ष्मी हसून म्हणाली की मी तुला काही सांगू इच्छिते, जर तू ऐकू इच्छिशील. स्त्रीने काही उत्तर दिले नाही, बस डोके खाली करून बसून राहिली. लक्ष्मीने फक्त इतकेच सांगितले की जर कधी मन होईल तर येऊन बस माझ्याजवळ. शांतता सुद्धा काही सांगते, तू फक्त ऐक. स्त्रीने हळू तांदळाचा डबा उचलला आणि शांतपणे समाधीच्या दारातून बाहेर निघून गेली. ती कधी लक्ष्मीशी डोळे मिळवत नव्हती, नेहमी डोके खाली करून राहत. लक्ष्मीने नजरा खाली करून म्हणाली की ही शांतता काही सांगते पण समजत नाही. हृदयाच्या कोपऱ्यात हालचाल होती, जसे कोणती तरी ओळख शतकानंतर समोर येत असावी. ती जाणत नव्हती की येणाऱ्या दिवसात हीच शांतता एक असे वादळ बनेल जे सर्व काही बदले. समाधीवर रोजप्रमाणे तांदूळ वाटले जात होते. लक्ष्मी नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी बसत, जेणेकरून साध्वीच्या येण्यावर नजर ठेवता येईल. ती चादरात गुंडाळलेली शांतबाई दर दिवस एकाच ढंगाने येत, झुकलेली मान, शांत पावले आणि थरथरणारे हात. त्या दिवशी लक्ष्मीने जेव्हा तांदूळ दिले, तेव्हा साध्वीचे डोळे एका क्षणाला उचलले. नकाबच्या मागून ती नजर मिळाली आणि लक्ष्मी चकित झाली. ते डोळे कुठेतरी पाहिलेले होते, खूप जुन्या क्षणात. लक्ष्मी हृदयात म्हणाली की मी हे डोळे कुठे पाहिले आहेत. त्यानंतर ती दिवसभर अस्वस्थ राहिली. प्रार्थनेनंतरही मनात उलता पालत होती. रात्री जेवण केले नाही आणि काही जुने अल्बम काढले. ज्योतीच्या बालपणाचे फोटो, महाविद्यालयाचे फोटो आणि एक फोटो जो तिच्या साखरपुड्याच्या दिवशी घेतला होता. लक्ष्मी वारंवार त्या फोटोकडे पाहत राहिली. तेच डोळे, ते भाव, ती उदासी. दुसऱ्या दिवशी तिने ठरवले की ती आपल्या मुलीला भेटायला जाईल. वर्ष निघून गेली होती. तिची कोणतीही खबर नव्हती. ती स्वतः त्या भागात गेली जिथे ज्योतीचे सासर होते. दार तेच होते. जुन्या दिव्यांच्या जागी धूळ होती आणि लॉनमध्ये कोणतेही फूल नव्हते. दार ठोठावले तेव्हा एक अनोळखी नोकर बाहेर आला. लक्ष्मीने विचारले की हे अजय साहेबांचे घर आहे ना? नोकराने डोके हलवले. आता 2 वर्ष झाली. ते लोक इथून गेले आहेत. म्हणतात विदेशात गेले. लक्ष्मीने ऐकले तर जसे जमीन सरकली. मुलगीही गेली. नोकराने खांदे उडवले. सर्व गेले. आता इथे कोणी राहत नाही. लक्ष्मी परत निघाली तेव्हा तिची पावले जड झाली होती. मनाच्या आत कोणते तरी दार उघडत होते आणि त्याच्या मागे एक ओळखीचा सन्नाटा पसरला होता. तिसऱ्या दिवशी समाधीवर हवा तीव्र होती. सूर्यप्रकाश तीक्ष्ण होता, पण धूळ उडत होती. लक्ष्मी आज लवकर आली होती. कदाचित अस्वस्थता काही जास्त होती. साध्वी आली तेव्हा तीव्र हवाने तिचा दुपट्टा एका क्षणाला उडवला. लक्ष्मीने ताबडतोब पाहिले आणि स्तब्ध राहिली. दुपट्ट्याच्या कोपऱ्यावर एक जुनी खडाई होती जी तिने स्वतः ज्योतीच्या देणग्यासाठी बनवली होती. लाल आणि सोनेरी धाग्याने उभे केलेले ते गुलाब, ज्याच्या पानांमध्ये तिने ज्योतीचे पहिले नाव कोरले होते. हे बघून लक्ष्मीच्या हातातून तांदळाची थाळी खाली पडली. साध्वीने नकाब सरळ केला आणि मागे हटू लागली. लक्ष्मी हळूहळू तिच्या जवळ जाऊन म्हणाली की बाळा, तू कोण आहेस? साध्वीने काही उत्तर दिले नाही. बस उभी राहिली, जसे जमिनीशी जोडलेली असावी आणि वाणी बंद असावी. लक्ष्मीने पुन्हा विचारले की मी लक्ष्मी आहे. तू मला ओळखतेस ना?
साध्वीने फक्त डोळे बंद केले आणि एक अश्रू टपकला. ते अश्रू चेहऱ्याच्या भाजलेल्या भागावर वाहिले आणि लक्ष्मीची शांतता ओढत बदलली. आतूनच ती काही सांगू इच्छित होती, पण शब्द गळ्यात अडकले. पावले मागे हटली आणि ती उशिरापर्यंत फक्त साध्वीला पाहत राहिली, जी आता हळूहळू दाराकडे वाढत होती. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पुन्हा समाधीवर गेली, पण साध्वी आली नाही. ती दिवसभर बसून राहिली, तांदूळ वाटत राहिली, इकडे तिकडे नजर फिरवत राहिली, पण ती चादर, ते घुंगट, ती झुकलेली मान कुठे दिसली नाही. रात्री लक्ष्मी छतावर जाऊन बसली. तारे तर होते, पण प्रकाश कमी होता. तिने आकाशाकडे पाहिले आणि मनात म्हणाली की हे देवा, जर ती माझी ज्योती असेल तर मला सत्य ऐकण्याचे धैर्य दे, आणि जर नसेल तर मला ती शांती दे जी मी वर्षापासून शोधत आहे. हृदयाच्या आत कोणतेही दार बंद नव्हते, फक्त शांतता होती. एक अशी शांतता जिचा चेहरा आता ओळखीचा वाटू लागला होता. आणि दुसऱ्या सकाळी तिने निर्णय घेतला होता. आता प्रश्न करणार नाही, फक्त जवळ जाईल. कारण आईची प्रकृती प्रश्न नव्हे, ओळख असते. आणि लक्ष्मी ओळखली होती. समाधीवर तेच सन्नाटे होते जे मागील काही दिवसांपासून लक्ष्मीची सवय बनले होते. दिवसाची रोशनी फिकी पडत होती आणि भंडारा संपण्याच्या कगारावर होता. लक्ष्मीने आज कोणतेही काम केले नाही, बस एकटीच्या प्रतीक्षेत बसून राहिली. तिने ठरवले होते की आज कोणताही प्रश्न होणार नाही, फक्त सत्य जाणले जाईल. आणि मग ती आली, तीच चादर, तेच घुंगट, तेच शांत पावलं. लक्ष्मीने हळू पुढे होऊन तांदळाची वाटी तिच्या हातात दिली. दोघांच्या हातांचा एक क्षण स्पर्श झाला आणि तो क्षण जसे शतकात बदलला. लक्ष्मीने नजरा खाली करून साध्वीला सांगितले की तू माझ्या मुलीसारखी वाटतेस. तू ज्योती आहेस का? साध्वीचे हात थरथरू लागले. वाटीतून काही तांदूळ खाली पडले. ती एका क्षणाला स्तब्ध उभी राहिली. मग घुंगटाच्या मागून डोळे लक्ष्मीकडे उचलले आणि ते डोळे ओले होते. ओठ थरथरले, पण तोंडातून कोणताही शब्द निघाला नाही. मग खूप हळू, खूप कोमलतेने तिने डोके हलवले. लक्ष्मीचा श्वास जसा थांबलाच. तर तूच आहेस माझी ज्योती. आता कोणताही नकार शक्य नव्हता. ज्योतीने हळू घुंगट थोडे बाजूला केले. चेहऱ्यावर भाजण्याचे खुणा होते. डोळ्यांखाली हलके काळे वर्तुळ होते. ओठ कोरडे आणि पिवळे. पण लक्ष्मीला तीच मुलगी दिसली जी वर्षांपूर्वी दुपट्ट्यात गुंडाळलेली तिच्या गळ्यात येऊन शाळेची पहिली रिपोर्ट कार्ड आणली होती. लक्ष्मीने एक पाऊल पुढे टाकले. का बाळा, तुला काय झाले? ज्योतीचा आवाज तुटलेला निघाला. आई, अजयने घटस्फोट दिला. एक दिवस म्हणाला की तू माझ्या योग्य नाहीस. बाहेरचे जग दाखवून आतले जग उजाडले. लक्ष्मी शांतपणे उभी राहिली. डोळ्यात आश्चर्य, हृदयात जखम. ज्योती जमिनीवर बसत म्हणाली की आई, सासरच्या मंडळींनी दार बंद केलं. मी रडून रडून विनंती केली, पण कुठे? आता तू आमच्या मुलाच्या सन्मानाच्या लायक नाहीस. मित्रांना फोन केले, सर्वांनी दुर्लक्ष केले. कुणी मागे वळूनही पाहिलं नाही. ज्यांना मी आपले समजले सर्व नाटकबाज निघाले. लक्ष्मी शांतपणे ऐकत राहिली. चेहऱ्यावर कठोरता होती, पण डोळ्यात ओलावा भरू लागला होता. ज्योती हुंदके देत म्हणाली की मी तुम्हाला अनदेखा केले, तुम्हाला लज्जित केले. मला वाटले की मी खूप उंच जागी आहे, पण वेळेने मला तिथे उभे केले जिथे मी तुम्हाला पाहिले होते. लक्ष्मी आता सुद्धा काही बोलली नाही. ज्योतीने आपली फाटलेली चादर सांभाळत म्हणाली की आई, तुम्ही म्हणालात की अभिमान करू नको. मी केला. तुम्ही म्हणालात की आईची प्रार्थना ही खरी संपत्ती असते. मी ती प्रार्थना सोडली. लक्ष्मीची पावले हळूहळू पुढे वाढली. ती झुकली आणि आपल्या मुलीचा चेहरा हाताने स्पर्श केला. हे खुणा कसे आले? मी काम शोधण्याचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात काम मिळाले. गॅस सिलेंडर फुटले. कोणी घ्यायला आले नाही. रुग्णालयातून काढून टाकले. लक्ष्मीने आपल्या मुलीची व्यथा कपाळाने स्पर्श केली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणांच्या शांततेनंतर लक्ष्मीचा आवाज आला. देवाने तुला तिथे उभे केले जिथे तू मला सोडले होते. ज्योती थरथरणाऱ्या ओठांनी म्हणाली की आई, मला माफ कर. मी खूप थकले आहे. लक्ष्मीने तिला आपल्या छातीशी कवटाळले. बाळा, जेव्हा कोणते तरी मूल मार्ग चुकते तेव्हा आई दार बंद करत नाही. मंदिरावर बसलेले इतर लोक शांतपणे हे दृश्य पाहत होते. कुणाच्या हातात रोटी थांबली, कुणाचे डोळे भरले. लक्ष्मीने उठून आपल्या मुलीच्या डोक्यावर चादर ओढली. आता ये माझ्यासोबत. माझे घर कोणता महाल नाही, पण एक खोली आहे.
जिथे आईची प्रार्थना आजही तुझ्या नावावर होते. ज्योतीने शांतपणे डोके हलवले आणि आईच्या मागे चालू लागली. आज वर्षांनंतर लक्ष्मीच्या पावलात सुकून होता, तो सुकून जो सत्य समोर येण्याने मिळतो. त्या दिवशी मंदिरावर फक्त प्रसाद वाटला नव्हता. एका आईने आपल्या मुलीला माफ केले आणि एका मुलीने स्वतःला ओळखले. वेळ निघत गेली. एक दिवस मंदिरावर पुन्हा 2 पावले आली. यावेळी ना कोणता बँड बाजा होता, ना महाग कपडे आणि गाड्या. लक्ष्मीने दार उघडले तेव्हा ज्योती शांतपणे उभी होती. नकाब अजून चेहऱ्यावर होता, पण डोळे सर्व काही सांगत होते. लक्ष्मीने पावले मागे हटवली नाहीत. ती समोर आली आणि मुलीचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिला छातीशी कवटाळले. दोघी ढसाढसा रडू लागल्या. त्या रडत नव्हत्या, वर्षांचा भार उतरवत होत्या. लक्ष्मीची मांडी आतासुद्धा तशीच होती, गरम, मजबूत आणि बिनशर्त प्रेमाने भरलेली. ज्योती जमिनीवर बसली, लक्ष्मीच्या पायांना हातात घेतले आणि चुंबन घेत राहिली. आई, मला माफ कर, मी काहीच राहिले नाही. लक्ष्मी म्हणाली की बाळा, जेव्हा आईचं मन उघडतं तेव्हा सर्व अपराध वितळतात. शेजारात कुजबूज सुरू झाली. ही तीच ज्योती आहे ना, जी श्रीमंत घरात लग्न झाली होती? हो, असे वाटते घटस्फोट झाला आहे. चेहरा तर ओळखताही येत नाही. कुणीतरी टोमणा मारला, कुणीतरी खेद व्यक्त केला. लक्ष्मीने कुणाच्या बोलण्याला उत्तर दिले नाही. तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, मुलगी परत आली आहे. ज्योतीने घरातील जुनी खोली पाहिली. भिंती, पडदे, कोपऱ्यातील वस्तू सगळे तसेच होते, पण यावेळी ती प्रथमच त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती. आई, ही तीच चादर आहे ना, जी तुम्ही माझ्यासाठी शिवली होती? लक्ष्मीने डोके हलवले. तेव्हा समजले नव्हते आई, तुमची चादर किती किमती आहे. त्या रात्री लक्ष्मीने ज्योतीसाठी बिछाना लावला, चहा बनवला. बाळा, जेवण घे, खूप अशक्त दिसते आहेस. आई, आता काही दिवस फक्त सुकून हवे आहे, शांतता आणि पश्चातापाचा वेळ. रात्री उशिरा जेव्हा शेजारी झोपले ते ज्योती उठली, शांतपणे अंगणात गेली, पूजा केली. डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. हृदयातून निघालेला आवाज, हे देवा, ज्या आईला मी लज्जित केले, आज तिच्या चरणी परत आहे. आता अभिमान नाही, आता फक्त सेवा हवी आहे. सकाळी लक्ष्मीने ज्योतीला अंगणात गीता वाचताना पाहिले. ती हसली. वर्षानंतर हे दृश्य परत आले होते. काही बायका आल्या, कुणीतरी सहानुभूती दिली, कुणीतरी टोमणा मारला की मुलीने आईला दुःख दिलं. पण आई तर आई असते, माफच करते. लक्ष्मीने सर्व ऐकलं पण काही बोलली नाही. फक्त आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली की जे पडतात तेच शिकतात आणि जे शिकतात ते पुन्हा पडत नाहीत. दुपारी ज्योतीने लक्ष्मीकडून शिवणयंत्र मागितले. आई, मला शिकवा, तुम्ही इतकी वर्ष कशी कपडे शिवत राहिलात. तू शिकशील? हो आई, आता जीवनाचे प्रत्येक धागे जोडायचे आहेत, तोडायचे नाहीत. पुढच्या काही दिवसात ज्योतीने स्वतःला प्रत्येक कामात गुंतवले. स्वच्छता, शिवणकाम, शेजारच्या मुलींना शिकवणे. तिच्या डोळ्यात आता अभिमान नव्हता, नम्रता होती. सुनीता म्हणाली की हेच खरे संस्कार आहे. लक्ष्मीने हळूच म्हणाली की संस्कार तर होते, पण अभिमानाच्या उन्हात सुकून गेले होते. आता देवाने पाऊस दिला आहे, हृदय मऊ झाली आहेत. रात्री ज्योतीने विचारले की आई, मी पुन्हा तुमची मुलगी होऊ शकते का? लक्ष्मीने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तू कधी मुलगी नव्हतीस का? फक्त तू स्वतःला दूर केलं होतं. आता त्या घराच्या भिंती त्या होत्या, पण वातावरण प्रेम, ज्ञान आणि सेवेने भरलेले होते. ज्योतीने अंगणात एक जुना तख्त ठेवला, जिथे ती गरीब मुलांना शिकवत असे. आता इंग्रजी आणि गणितही. एका मुलीने विचारले की तुम्ही शिक्षण कुठून घेतले? एका आईच्या मांडीवर, जिने सर्व काही दिले, बदल्यात काही मागितले नाही. आता लक्ष्मी त्या अंगणात मुलांना सांभाळत, चहा बनवत आणि शिवणकाम करत. ज्योती म्हणाली की आई, आता मी पुन्हा मंदिरात जाऊ इच्छिते, लज्जित होऊन नाही, डोके उंच करून. पूर्वी डोके झुकवण्याचा हेतू अभिमान नव्हता, आता हे झुकलेले डोके सन्मानाची खूण बने. दोघी मायले की मंदिरात पोचल्या. आता ज्योती शांतपणे बसत नव्हती, सर्वात पुढे बसत होती, प्रसाद वाटत होती. प्रत्येक चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत आणि मनात प्रार्थना करत की हे देवा, या चेहऱ्यांवर कधी अभिमान येऊ देऊ नकोस. काही जुन्या फकीरांनी तिला ओळखले. बाई, आज तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश आहे, तो प्रकाश जो पश्चातापातून येतो. लक्ष्मी दूर बसून पाहत होती, डोळ्यात चुकून, चेहऱ्यावर हास्य.
जेव्हा सर्व निघून गेले तिने आकाशाकडे पाहिले. मऊ हवा वाहत होती, पानांचा खळखळाट आणि एक शांत सुगंध होता. लक्ष्मी हळूच म्हणाली की देवाने माझ्या मुलीला माझ्यापासून हिसकावून पुन्हा माझ्या जवळ केलं. ज्योती मागून आली आणि आईचा हात धरला. आई, आता मी कधी दूर जाणार नाही. हा दुपट्टा, हे अंगण, ही गीता, आता हेच माझे जग आहे. लक्ष्मी म्हणाली की हेच खरे जग आहे, बाकी सर्व मायाजाल आहे बाळा. काहीच महिन्यात लक्ष्मीचे घर शेजारचे केंद्र बनले होते. जी मुलगी कधी सोन्याच्या चमच्याने चहा पित होती ती आता मातीच्या वाटीत पाणी वाटत होती. जी आई कधी दारात मुलीची वाट पाहत होती ती आता तिच्यासोबत देवाचे आभार मानत होती. मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की आईची प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही. अभिमान जितका उंच असतो त्याचा अंत तितकाच खोल असतो. खरा सन्मान जगाचा नाही तर आईच्या चरणांमध्ये असतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.